वीरू वाघापासून तर वाचला, पण त्याला घरी कोण घेऊन गेलं? एक आळशी आणि बावळट माणूस. जेव्हा एखादी व्यक्ती काम न करता खूप स्वप्ने बघतो, मग काय होतं? अशा प्रकारे स्वप्ने विस्कळीत होतात. हे जाणून घेण्यासाठी पाहूया ही गोष्ट व्यर्थ स्वप्ने. कोणे एकेकाळी खीरानगरच्या राज्यात सुदर्शन नावाचा एक खूप आळशी माणूस राहत असे. सुदर्शन काहीच काम करत नसे आणि रोज सकाळी भीक मागायला जात असे. भीक मागून मिळवलेले तांदूळ आणि त्याचे तुकडे शिजवून तो खायचा आणि झोपी जायचा. एके दिवशी त्याला वाटेत वीरू भेटला. परंतु वीरू आल्यानंतर आळशी सुदर्शनचं काम आणखीनच वाढलं. म्हणून त्याने घरातली सगळी कामं वीरूच्या डोक्यावर टाकली. एके दिवशी एका श्रीमंत व्यापाऱ्याने सुदर्शनला तांदूळाच्या पिठाची एक गोणी दिली. तू रोज रोज भीक का मागतोस? आयुष्य जगण्यासाठी काहीतरी काम कर. हे घे, या तांदूळाच्या पिठापासून काहीतरी नाश्ता बनवून विक आणि काही पैसे कमव. यापासून नाश्ता बनवण्याची मेहनत कोण करणार? घरी पोहोचल्यानंतर सुदर्शनला मिळालेलं जेवण त्याने वीरूला देऊन टाकलं. दिवसभर काम केल्यानंतर थकलेल्या वीरूने ते अन्न पटकन फस्त केलं. सुदर्शनने त्याला मिळालेलं तांदूळाचं पीठ आपल्या डोक्यावर असलेल्या दोरीवर लटकवून ठेवलं आणि मग तो झोपी गेला. त्याने वीरूला सुद्धा जवळ येऊन झोपण्यासाठी सांगितलं. दमलेल्या वीरूला पटकन झोप लागली. तो व्यापारी तर खरंच एक नंबरचा बावळट आहे. नाहीतर त्याने मला पिठापासून नाश्ता बनवायला का सांगितलं असता? एवढासा नाश्ता बनवून काय मिळणार काय? अंथरुणावर पडल्या पडल्या सुदर्शनच्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्याला व्यर्थ स्वप्ने पाहायची सवय होती. तो लगेचच त्याच्या स्वप्नांच्या जगात निघून गेला. जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा मी हे तांदळाचे पीठ विकेन. तेव्हा मला याचे दुप्पट पैसे मिळतील. तांदूळाचे पीठ विकून मी भरपूर कोंबड्या विकत घेईन. मी त्यांना खाऊ पिऊ घालेन. त्यांच्यापासून मला अंडी मिळतील. ती अंडी विकून मी 2 शेळ्या विकत घेईन. या 2 शेळ्यांपासून आणखीन शेळ्यांचा जन्म होईल आणि मग एक कळप तयार होईल. मी त्यातल्या काही शेळ्या विकून 2 गायी विकत घेईन. जेव्हा गायींचा कळप वाढेल तेव्हा मी म्हशी विकत घेईन आणि मग त्या म्हशींना विकून मी घोडे विकत घेईन. मग त्या घोड्यांपासून आणखीन घोड्यांचा जन्म होईल. त्यापासून एक कळप तयार होईल. ते घोडे विकून मला भरपूर सोन्याची नाणी मिळतील. मग मी एक अतिशय सुंदर आणि मोठा महाल बनवेन.
मी किती भाग्यशाली आहे ना. महाल बनवल्यानंतर मी त्या व्यापाऱ्यांच्या सुंदर मुलीसोबत लग्न करून तिला माझ्या घरी घेऊन येईन. मग ती एका सुंदर बाळाला जन्म देईल. आम्ही मग आनंदात राहू. आणि मग एक दिवस माझा मुलगा त्याच्या आईने बनवलेली पुरी घेऊन माझ्या जवळ येईल. पण एक कावळा हे सगळं पाहत असेल. तो माझ्या मुलाकडून ती पुरी हिसकवण्याचा प्रयत्न करणार. मी आरडाओरडा करून त्या कावळ्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करणार. पण याचा त्यावर काहीच परिणाम होणार नाही. मग मी एक काठी घेईन आणि त्या कावळ्याला घाबरवण्यासाठी छतावर एक फटका मारेन. अरे, हा गोंधळ ऐकून वीरू जागा झाला. तांदूळाच्या पिठात माखलेल्या सुदर्शनचं भयानक रूप पाहून तो घाबरला आणि बाहेर पडून वीरू, गेला. अरे अरे थांब, घाबरू नकोस, मीच आहे सुदर्शन. पण आता काय करायचं? वीरू आपला जीव वाचवून पळून गेला होता. सुदर्शनला त्याची चूक लक्षात आली होती आणि तो उदास होऊन पुन्हा घरी परतला.